परत एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण बघणार आहे की 8-10 दिवसापूर्वी जे आहे ना बार्टीची एक ॲड आली होती, एक जाहिरात आली होती। तर ती जाहिरात जी होती ना मित्रांनो, जेवढे काही आहे समजा म्हणजे बार्टी बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, तर ही जी संस्था राहते शासनाची आहे संस्था। तर ही संस्था जेवढे महाराष्ट्रामध्ये तसेच भारतामध्ये जेवढ्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जाते त्या स्पर्धा परीक्षा जे मोफत म्हणजे स्पर्धा परीक्षा पूर्वच्या आधीचं जे प्रशिक्षण दिलं जाते, एक्झाम मध्ये कुठल्या टाईपचे प्रश्न येतील, एक्झाम कशा प्रकारे तुम्ही सोडवू शकता जेणेकरून तुमचा रिझल्ट येणार, ते तुम्हाला विनामूल्य म्हणजे एकही पैसा न घेता तुम्हाला ते प्रशिक्षण दिले जाते बार्टीच्या मार्फत। मग ती एक्झाम कुठली असू शकते, तुमची UPSC असेल, MPSC असेल, SSCच्या एक्झाम असतील, CGLच्या एक्झाम्स असतील, IBPSच्या एक्झाम्स असतील, आपलं IBPSच्या एक्झाम नंतर इन्शुरन्स जे आहे जसं की LIC झालं, JIC झालं, NIC, याच्या सर्व जे एक्झाम जे आहेत ना बार्टीच्या मार्फत घेतल्या जाते। त्याचप्रमाणे जे आपलं JEE झालं, नंतर नीट झालं, हे जे आहेत स्पर्धात्मक जेवढ्या परीक्षा याचं प्रशिक्षण हे बार्टीच्या मार्फत एकही रुपया विद्यार्थ्याकडनं न घेता ते विद्यार्थ्यांना फुकटमध्ये शिकवले जाते, म्हणजे मोफत शिकवले जाते। त्याचप्रमाणे एक सामान्य म्हणजे काय की CET एक्झाम घेऊन जे आहे ना विद्यार्थ्यांना, ज्या विद्यार्थ्यांची निवड होतील, ज्याप्रमाणे ते जागा ठरवतील, सध्या तर त्या संदर्भात त्यांनी असं काही पूर्णपणे डिटेलमध्ये माहिती नाही दिली की कुठल्या जिल्ह्यामध्ये किती जागा राहतील प्रशिक्षणाच्या। तर ते नियमाप्रमाणे जसं जसं पुढे जाईल वेळ त्याप्रमाणे ते ठरवतील इतक्या जागा राहतील आणि त्याप्रमाणे विद्यार्थ्यांची मेरिट लिस्टनुसार ते जे आहेत ना त्यांची निवड करतील। आणि एक विशेष म्हणजे काय आहे की इथं त्यांनी कुठल्याच प्रकारचा जिल्हा नाही दिलेला की कुठल्या जिल्ह्यामध्ये सेंटर असेल। तुम्ही 5 जिल्हे जे आहेत तुमच्या आवडीप्रमाणे प्रिफरन्सनुसार देऊ शकता आणि त्या 5 जिल्ह्यामधून तुम्हाला कुठलं तरी जे सेंटर मिळणार आहे। एक्झामचं पण तेच सेंटर असेल आणि तुम्हाला जे काही प्रशिक्षणासाठी निवड केल्या जाणार आहे त्यासाठी पण तेच सेंटर असेल बार्टीनं नमूद केल्याप्रमाणे मित्रांनो। आणि फार महत्त्वाची गोष्ट अशी असते की जे तुम्ही म्हणजे 5 महिन्याचं असेल, 6 महिन्याचं असेल, म्हणजे तुम्ही जर का इंजिनिअरिंगची तयारी करत असाल नीटची किंवा MPSCची असेल, UPSCची असेल, IBPSची किंवा इन्शुरन्सची, प्रत्येकाचा कालावधी हा वेगवेगळा ठरलेला आहे। डिपेंड आहे तुम्ही कुठल्या परीक्षेची तयारी करता आणि त्यासाठी जे मिळणारे विद्यावेतन जे आहे ना ते पण वेगवेगळं तुम्हाला मिळणार आहे। जसं की आपण एक्झाम्पल्स घेऊ, तुम्ही बँकिंगची तयारी करता किंवा इन्शुरन्स कंपनीची तयारी करता, गव्हर्नमेंट असेल किंवा प्रायव्हेट, तर त्यासाठी जे आहे ना प्रशिक्षण तुम्हाला 6 महिन्याचं दिलं जाते। म्हणजे IBPS असेल 6 महिने, SSC किंवा CGLची एक्झाम असेल त्याचं पण प्रशिक्षण 6 महिन्याचं असते। आणि त्यासाठी मिळणारा जो तुम्हाला विद्यावेतन आहे तर हे विद्यावेतन तुम्हाला मिळणाऱ्या प्रत्येक महिन्याला 6000 रुपये। म्हणजे IBPS मध्ये जर का तुमची निवड होते तर त्या निवडीमध्ये जे आहे ना तुम्हाला प्रत्येकी महिन्याला 6000 रुपये भेटतील। म्हणजे 6 महिन्याचं जे आहे ना तुम्हाला 36000 रुपये भेटतील। आणि जे तुमचं स्टेशनरी राहतो तो स्टेशनरीचा खर्च पण जो आहे ना IBPS मार्फत जो आहे किंवा बार्टी मार्फत जो आहे ना तो तुम्हाला देण्यात येतो। म्हणजे 6 महिन्याचं तुम्हाला मोफत प्रशिक्षण दिले जाते आणि त्याचप्रमाणे जे आहे ना तुम्हाला 6000 रुपये विद्यावेतन पण त्याच्यामध्ये मिळत असते। तर मित्रांनो, सध्या आपण आज बघणार आहे याच्यामध्ये जे आहे ना जसं की TRT आहे, तर हे जे राहते ट्रायबल रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, म्हणजे जे आदिवासी जे राहतात जे विद्यार्थी, तर त्यांना जे आहे प्रशिक्षण देण्याचं काम ही संस्था करते, ठीक आहे। त्याचप्रमाणे बार्टी जे राहते, बार्टी हे SCच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्याचं काम करते। आणि महाज्योती जे राहते हे महाज्योती जे OBCचे विद्यार्थी राहतात यांच्यासाठी वर्क करते। म्हणजे जेवढ्या की तुमच्या एक्झाम्स राहतील IBPS, MPSC, UPSC, मग त्याच्यामुळे विद्यार्थी जर OBCचा असेल तर त्याप्रमाणे तो भरू शकतो। आणि जे सारथी राहते तर सारथीमध्ये जे ओपन मधले मागासलेले जे विद्यार्थी राहतात, आर्थिकदृष्ट्या मागासलेले, तर त्या विद्यार्थ्यांना जे आहे ना सारथीच्या मार्फत हे प्रशिक्षण दिले जाते। मग तो विद्यार्थी नीटची तयारी करत असेल, JEE ची तयारी करत असेल किंवा बँकिंग, इन्शुरन्स, MPSC किंवा UPSC, ठीक आहे। तर मित्रांनो, याच्यामध्ये साधं सरळ आहे, याच्यामध्ये अटका असेल किंवा काय त्याच्या संदर्भात जे आहे ना आपण सविस्तर अशी चर्चा करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आधीच्या वेळेस काय व्हायचं की बार्टी पर्टिक्युलर बँकिंग IBPSची तयारी करून घ्यायची, जे मुलं IBPSची तयारी करतात त्यांच्या बाबतीत तयारी करून घ्यायचं, SSCची तयारी करून घ्यायची, MPSC आणि UPSC यांच्या मार्फत पण आता UPSCचं जे सेंटर आहे तुम्हाला दिल्लीला प्रशिक्षणाला जावं लागते। MPSCचं जे सेंटर आहे पुण्यामध्ये इथं पण आहे, छत्रपती संभाजीनगरमध्ये पण आहे, मुंबईमध्ये पण आहे, जे मेट्रो सिटीज आहेत त्यांनी अवेलेबल करून दिलेल्या। तर तिथं जे आहे त्यांचा जो विद्यावेतन आहे 10,000 पर्यंत जातो, त्याप्रमाणे ते सर्व सुविधा भेटतात। तर सध्या तुम्हाला जे
आहे ना स्क्रीनवरती एक लिंक दिसत असेल, जसा http://trti.maharashtra.gov.in BRTREYMAY24/ तर या लिंकवरती जाऊन जे आहे ना, तुम्ही जर का ओबीसी मधले असाल, ओपन मधले असाल, एससी मधले असाल किंवा आदिवासी जे विद्यार्थी असतील, तुम्ही जे मी आधी प्रमाणे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही जे आहे ना ते ऑप्शन तिथं निवडू शकता आणि त्याच्यामध्ये जाऊन जे आहे ना तुम्ही फॉर्म भरू शकता. आता असं समजा की जर का तुम्ही बँकिंगची तयारी करतात, म्हणजे IBPS असेल किंवा SBI असेल, इन्शुरन्स असेल, इन्शुरन्स कंपनी, मग याच्यामध्ये काय येते तुमचं LIC येते, GIC येते, NIC येते. याच्यामध्ये काय येते तुमचं ऑफिसरची पण एक्झाम IBPS घेते. त्याच्यानंतर ऑफिसर असेल किंवा क्लर्क असेल. तर मित्रांनो, हे दोन्ही जे एक्झाम जे आहे ना हे IBPS घेतल्या जाते. इन्शुरन्समध्ये पण ऑफिसर लेवलची एक्झाम असते आणि क्लर्क लेवलची एक्झाम असते. तर तुम्ही जर का याची तयारी करत असाल तर जे सध्या लिंक दिसते तुम्हाला स्क्रीनवरती, त्या स्क्रीनवरती जाऊन जे आहे ना तुम्ही तुमचं ऑप्शन जे आहे, म्हणजे जसं की तुम्ही TRTIच्या थ्रू येता, भारतीचे येता किंवा महाज्योतीचे किंवा सारथी, या लिंकवरती जाऊन जे आहे तुम्ही तुमचे ऑप्शन सिलेक्ट करून जे आहे ना तिथं जे तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिलेले आहे त्याप्रमाणे तुम्ही फॉर्म भरू शकता. ठीक आहे. तर इथं आपण जे बघणार आहे IBPS आहे, बँकिंग किंवा इन्शुरन्सची जर का तुम्ही तयारी करता तर यासाठी जे एज्युकेशनल क्वालिफिकेशन लागणार आहे ना मित्रांनो, तर तुम्ही हा एक्झाम केव्हा देऊ शकता माहिती आहे का, जर का तुमचं कंप्लीट आहे ग्रॅज्युएशन. जर तुम्ही ग्रॅज्युएशन तुमचं कंप्लीट आहे म्हणजे तुमची डिग्री हे कंप्लीट झालेली आहे. डिग्री ज्या विद्यार्थ्याची कंप्लीट असतो ना तोच बँकिंग आणि इन्शुरन्सची एक्झाम जे आहे ना देऊ शकतो. मग अशा विद्यार्थ्याला जे आहे ना त्याचं ग्रॅज्युएशन कंप्लीशनचं जे आहे ना सर्टिफिकेट त्याला जोडावं लागेल, म्हणजे PDF स्वरूपात तुम्हाला सर्टिफिकेट ते द्यावं लागणार. ठीक आहे. आता जर का एखादा विद्यार्थी जर का समजा 12वा वर्ग पास आहे, तर 12वीच्या विद्यार्थ्यांना तुम्ही जे पोलीस किंवा मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षण जे आहे ना त्याची पण तुम्ही तयारी करू शकता, तो पण तुम्ही फॉर्म भरू शकता. किंवा SSC मध्ये जे आहे ना CSC जे आहे, SSC मध्ये एक 12वीच्या बेसवरती एक्झाम होत असते, ते पण तुम्ही भरू शकता. बट तुम्ही जर का बँकिंग किंवा इन्शुरन्सची तयारी करत असाल तर त्यावेळेस जे आहे ना तुम्हाला जो फॉर्म आहे, म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशनची जे डिग्री आहे ना ते कंप्लीट असायलाच पाहिजे. आणि आज आपण जे आहे ना फक्त याच्याच संदर्भामध्ये जे आहे ना चर्चा करणार आहे, इन्शुरन्स म्हणजे बँकिंग आणि इन्शुरन्स संदर्भात. पुढील व्हिडिओमध्ये आपण पोलीस आणि मिलिटरी पूर्व प्रशिक्षण याच्याबद्दल चर्चा करणार आहे आणि बाकीच्या जे काही एक्झाम्स राहतात शासनाच्या त्याच्याबद्दल. आता जर तुम्ही बँकिंग आणि इन्शुरन्सच्या बाबतीत जर तयारी करत असाल मित्रांनो, तर यासाठी काय असते माहिती आहे का तुम्हाला जे प्रशिक्षण दिले जाते, प्रशिक्षण म्हणजे काय की ट्रेनिंग जे दिले जाते ना हे असते तुमचं प्रशिक्षण किंवा ट्रेनिंग असेल तुमची 6 महिने. 6 महिन्याचं तुम्हाला ट्रेनिंग दिले जाते. आता हे 6 महिन्यानंतर काय होते माहिती आहे का, याच्यामध्ये 6 महिने तुम्हाला प्रत्येक महिन्याला भेटतात तुम्हाला 6,000 रुपये. म्हणजे जर का आपण 6 महिन्याचं जर का हे कॅल्क्युलेट केलं तर हे होते बरोबर 36,000 रुपये. हे होतात तुमचे 36,000 रुपये आणि प्लस तुम्हाला 4-5 हजार रुपयाचं जे स्टेशनरीचे जे आहे ना त्याचे पण पैसे भेटत असतात. म्हणजे 40,000 रुपयापर्यंत जे आहे ना तुम्ही 6 महिन्यामध्ये जे आहे तुम्हाला याच्यामध्ये मिळू शकतात. तर शासनाच्या भरपूर योजना असतात. बट काय होते की जो SCचा म्हणजे जे आर्थिकदृष्ट्या मागासलेले विद्यार्थी असतात ना, तर यांना पैसे अभावी जे आहे ना ते स्पर्धा परीक्षेची तयारी करू नाही शकत. त्यामुळे बार्टी हे वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवित असते. सध्या काही विद्यार्थ्याच्या अशा तक्रारी आलेल्या आहेत की जे लिंक आहे त्या लिंकवरती जेव्हा ते फॉर्म भरायला जातात ना, तर त्या फॉर्म जे आहे ना वेबसाईट हँग होत आहे किंवा स्लो चालत आहे. भरपूर विद्यार्थ्यांचा फॉर्म भरण्यात नाही आलेला. त्यामुळे असला कुठल्याच विद्यार्थ्याने काळजी नाही करावी, कारण की बार्टी खूप दरवेळेस जे आहे ना हे अशा प्रकारचे जे आहे योजना लागू करून जे आहे ना जे विद्यार्थी बाकी राहतात त्यांच्यासाठी जे आहे ना तारीख वाढवली जाते, थोडीफार पुढे ढकलल्या जाते आणि नंतर उरलेले विद्यार्थी करू शकतात. त्यामुळे जे विद्यार्थी असतील त्यांनी आणखी फॉर्म नाही भरलेले त्यांनी जे आहे फॉर्म भरत राहावे, कारण की 3 जुलै जी आहे शेवटची तारीख आहे त्याची. संध्याकाळपर्यंत मे बी नोटिफिकेशन येऊ शकते. ठीक आहे. आणि जर का नाहीच झालं तर एवढं तर निश्चितच आहे की इलेक्शन आहे, त्यामुळे सरकारला काहीतरी दाखवण्यासाठी ते तारीख वाढवतील. आणि जे विद्यार्थी असतील त्यांनी व्यवस्थितरित्या जो आहे जे नियम किंवा अटी दिलेले आहेत किंवा जे इन्स्ट्रक्शन आहेत त्याप्रमाणे जे आहे त्यांना भरावं लागेल. ठीक आहे. तर मित्रांनो, IBPS असेल, SBI असेल किंवा इन्शुरन्स असेल, याची जर तुम्ही तयारी करता तर तुम्हाला 6 महिने 6-6 हजार रुपये मिळणार आहेत. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण चर्चा करणार आहोत की जेव्हा तुम्ही ॲक्च्युअल एक्झाम द्यायला जाता ना तेव्हा प्रश्न काय विचारले जातात आणि याच्यामध्ये
यांनी काय केलेलं आहे बार्टीनं की जे विद्यार्थी हे निवड करतील ना तर त्यासाठी एक CET म्हणजे कॉमन एंट्रन्स टेस्ट जे आहे ना ते ठेवण्यात आलेले आहे, म्हणजे मराठीत म्हणता येणार सामायिक प्रवेश परीक्षा. तर ते सामायिक प्रवेश परीक्षा किती मार्काची असतील, कुठले विषय असतील, तर त्या संदर्भात आपण सविस्तर अशी चर्चा करणार आहोत. ठीक आहे, तर सर्वजण व्हिडिओ पाहत राहा, कोणीच व्हिडिओला स्किप नका करू, जेणेकरून तुम्हाला कळेल की सामायिक CET एक्झाम जे घेणार आहेत त्या CET एक्झाम मध्ये कुठल्या प्रकारचे जे आहेत ना प्रश्न तुम्हाला विचारले जातील किंवा काय करण्यात येणार आहे. ठीक आहे, हा तर विद्यार्थी मित्रांनो जसं की तुम्हाला बोर्डवरती दिसत आहे, तर आपण चर्चा करणार आहे IBPS म्हणजे बँकिंग आणि इन्शुरन्सच्या जे एक्झाम घेते बार्टी त्याच्या संदर्भात. आणि जे CET हे घेणार आहेत ना तर त्या CET मध्ये नेमकं कुठल्या प्रकारचे जे राहतील कॉमन एंट्रन्स टेस्ट म्हणजे सामायिक पूर्व परीक्षा सामायिक प्रवेश परीक्षा जे घेण्यात येणार आहेत की ज्याच्यावर तुमची निवड होणार आहे बार्टीच्या मुफ्त किंवा मोफत प्रशिक्षणासाठी, तर त्या एक्झाम मध्ये कुठले कुठले विषय तुम्हाला परीक्षेला येणार आहेत. ठीक आहे, तर बघा इथं तुम्ही बघू शकता जसं की पहिला विषय आहे इंग्लिश. हा जो इंग्लिश असेल ना मित्रांनो हे असेल तुम्हाला 30 मार्कासाठी. त्याच्यानंतर रिझनिंग म्हणजे तर्कशास्त्र हे असेल तुम्हाला 35 प्रश्न 35 मार्कासाठी. इंग्लिशचे राहतील 30 प्रश्न 30 मार्काला. आणि जे मॅथ आहे किंवा क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आहे हे येणार तुम्हाला 35 प्रश्न म्हणजे 35 मार्कासाठी. टोटल प्रश्न जर का बघितले तर हे राहतील तुम्हाला 100 प्रश्न म्हणजे हे राहतील तुमचे 100 क्वेश्चन्स. आणि हे जे राहतील ना टोटल जे मार्क राहतील हे राहतील तुमचे 100 मार्क. म्हणजे 100 प्रश्न 100 मार्कांसाठी जे आहे तुम्हाला विचारल्या जातील CET एक्झाम मध्ये. आता हे जर का 100 प्रश्न आहेत तर मग याच्यामध्ये प्रश्न हा येतो की मग मला जर निवड करायची आहे माझी या बार्टीच्या मोफत प्रशिक्षणासाठी तर मला मार्क किती यायला पाहिजे. जसं की मी बार्टीमध्ये 4 ते 5 वर्ष शिकवलेलं आहे, तेव्हा विद्यार्थी जो शेवटचा जर तुम्हाला खोटं वाटेल कदाचित शेवटचा विद्यार्थी निवड झालेला हा होता 10 मार्क ते 15 मार्क याच्या दरम्यानच्या विद्यार्थ्यांची पण निवड होऊ शकते. बट आता काय होत असते की तुम्ही हे जेव्हा परीक्षा देता काही असे विद्यार्थी असतात की त्यांना स्पर्धा परीक्षाच माहीत नसते. मग अशा वेळेस काय होतं की मुलांनी हे पेपर जेव्हा देतात ना त्यांचा कट ऑफ कमी जातो आणि जे मुलं थोडंफार अभ्यास करतो मग कट ऑफ वाढतो. मग अशा वेळेस आपण ॲव्हरेज मार्क किती कन्सिडर करायचे की मला 100 पैकी किती आले तर माझी निवड होणार आहे. साधा सरळ प्रश्न आहे मित्रांनो. आतापर्यंत ॲव्हरेज जर का आपण मार्क बघितले ना तर ज्या मुलांना मार्क 40 किंवा 50च्या दरम्यान येतात ना म्हणजे हे असतील 100 पैकी, तर या मुलांना जे आहे ना म्हणजे मिळवलेले मार्क आणि हे टोटल मार्क्स टोटल मार्क्स पैकी ज्या विद्यार्थ्यांना 40 ते 50 दरम्यान होतात ना त्या मुलांची निवड जी आहे ना बार्टीच्या मोफत प्रशिक्षणासाठी होऊ शकते. मग हे मार्क आपण कशा प्रकारे घ्यायचे. आता बघा इथं आहे तुमचं इंग्लिश आहे, रिझनिंग आहे आणि मॅथ आहे. 1 मिनिटं असं समजून जा तुमचे हे जे रिझनिंग राहते ना हे इतकं सोपी राहते. याच्यामध्ये बघा विद्यार्थी जो तयारी करतो ना की ज्याला अजिबात माहीत नाही किंवा जो थोडीफार तयारी करतो त्याला हाय लेवलचं रिझनिंग हे विचारतच नाही अजिबात. मुळामध्ये आतापर्यंत जर का जेवढ्या एक्झाम बघितल्या ना त्याला बेसिक लेवलचं रिझनिंग विचारले जाते. म्हणजे की आता समजा ब्लड रिलेशन म्हणजे जे रक्ताचे नाते म्हणतो ना त्याच्यामध्ये 2 प्रश्न विचारले तर लेवल काय विचारले जाणार माहित आहे काय. एक मुलगा उभा आहे, एक मुलगी एका मुलाकडे बोट दाखवून म्हणते की त्याच्या मावशीचा वडील माझा मामा लागतो, तर मग नातं कोणाचं विचारलं जातं त्या मुलाचं आणि मुलीचं. हा प्रश्न तुम्ही कसा सोडू शकता की त्या मुलगी तसं स्टेअरिंग ॲट म्हणजे फिंगर जे काही करत असेल एखाद्याकडे बोट दाखवून जर का प्रश्न विचारत असेल ती मुली स्वतःला समजा आणि तो मुलाचं जे आहे तिथं स्वतःला ठेवून तुम्ही आन्सर काढू शकता. आणि डायरेक्ट सेन्सचे बेसिक प्रश्न असतात. त्याच्यानंतर जर तुम्ही मॅथ बघितलं तर मॅथमध्ये विचारल्या का जाते बेरीज वजाबाकी भागाकार. त्याच्यानंतर वय कसं काढावं, जर का एखादी मुलगी जर का 10 वर्षापूर्वी तिचं 18 वय होतं तर आता 5 वर्षानंतर किती असेल. बेसिक प्रश्नात हे तुम्ही 10वी पर्यंतचं मॅथ झालेलं असेल त्या विद्यार्थ्यांना पण रिझनिंग आणि मॅथ येते. ठीक आहे, आता प्रश्न राहतो आपला इंग्लिश या विषयाचा. इंग्लिशचे प्रश्न असतात तुम्हाला 30. आता याच्यात काय होते मुलांना भरपूर मुलांना याच्यामध्ये बऱ्यापैकी ते मार्क घेतात कुठलंच कोचिंग क्लासेस न लावता. बट प्रॉब्लेम होतो इथं कारण की तुमचे जर का 100 विद्यार्थी या एक्झाममध्ये बसत असतील ना तर याच्यात असं समजा की तुम्हाला अभ्यास करून किंवा ना करून जरी तुम्ही याच्यात 15 घेतले आणि याच्यात 15 घेतले तर हे जे 30 मार्क आहेत ना हे 30 मार्क जे राहतात ना हे 90 मुलांना येतात म्हणजे येतातच. मग उरलेले जे आहे ना या विषयामध्ये तुम्हाला किती मार्क येतात याच्यावर मार्कावरती तुमचं सिलेक्शन राहते. कारण की सुरुवातचे जे टॉप मेरिटचे मुलं असतात ना तिथं त्यांची निवड केली जाते. मग अशा वेळेस काय करायचं माहिती आहे का मित्रांनो, इंग्लिश हा विषय असा राहतो
एक तर आपली ही मातृभाषा नाही आहे, मातृभाषा नाही, कधी बोललो नाही, काही नाही, आपल्याला काही काही शब्द माहीत असतात, जसं की एखाद्याला शिवी देतो होपलेस, हा अडाणी माणूस बी बोलून टाकते, बट त्याला आतापर्यंत कळलेलं नाही त्याचा मराठीत अर्थ काय होते. त्याच्यानंतर बास्टर्ड, हा बास्टर्ड जे शिवी आहे ना हे एवढी भयंकर आहे, एखाद्या व्यक्तीला जर तुम्ही मराठीत एक्सप्लेन केली ना, त्या व्यक्तीला ते समजल्यानंतर तो ज्यानं बास्टर्ड म्हटलं त्याचे मर्डर करून टाकेल. म्हणजे जगातल्या आतापर्यंत जेवढ्या मुली आहेत ना 50% मुली जर शिवी हे देत असेल ना 50% मुलीचा मर्डर झाला असता. एवढी मोठी भयंकर शिवी आहे तरी सुद्धा देतात, कारण की मिनिंग माहीत नसते. का माहीत नसते? कारण की आपल्या दररोजच्या रेग्युलरची भाषा ही इंग्लिश नाही आहे. तरी सुद्धा मी तुम्हाला सांगतो की माझ्याकडे जर का एखादा विद्यार्थी येत असेल आणि त्याला जर का ए पासून झेड पर्यंत अल्फाबेट जरी आले ना, त्या विद्यार्थ्याला या 30 पैकी माझी गॅरंटी आहे त्याला 25 मार्क येतील. गरज नाही आहे तुम्हाला इंग्लिश वाचताच यायला पाहिजे, लिहिताच यायला पाहिजे. बघा, एक साधी सरळ कन्सेप्ट असते. तुम्हाला कुठली जर का एक्झाम असेल आणि त्याच्यामध्ये जर का इंग्लिश या विषयावरती प्रश्न विचारले जात असतील ना, बँकिंगची तयारी करता आणि काय झालं की तुम्हाला इंग्लिशमध्ये जे आहे ना तुम्हाला 30 पैकी 30 मार्क आले, याच्यात ॲव्हरेज मार्क घेऊन तुम्ही बँकेत जाऊन बसले कॅशियर, बरोबर आहे, पैसे मोजण्यासाठी बसले, किंवा याच्यामध्ये तुम्ही बँकिंगमध्ये जाता, GS असेल, तुम्हाला विचारण्यात आलं की मुख्यमंत्री काय, तुम्हाला आलंच नाही उत्तर. पैसे काढणारा माणूस तुम्हाला इंग्लिशमध्ये बोलेल की मराठीत बोलेल? बरोबर की नाही? प्रश्न आहे की नाही? तुम्हाला जर इंग्लिश नाही आलं तर तुमच्यासोबत हे डोकं लावणार का, बाबा तुला इंग्लिश येत नाही, कसा काय बसला तू, काय झालं, असं झालं तसं, हे कोणी नाही विचारत. हे इंग्लिश फक्त तुम्हाला एक्झाम क्रॅक करण्यापुरतीच यायला पाहिजे. तुम्ही एक्झाममध्ये प्रश्नाचं उत्तर कसं काढलं, सिलेक्शन झाल्यावर कोणीच नाही विचारत तुम्हाला. नापास झाले काय हजारो लोक विचारतात, पास झाल्यावर कोणी नाही विचारत की तू पास कसा काय झाला. तुम्हाला अभिनंदन करण्यासाठी लोकांची लाईन लागलेली असते. तर आपण इंग्लिश फक्त एवढं शिकायचं की याच्यामध्ये माझं सिलेक्शन कसं होणार. म्हणून माझ्याकडे आलेला विद्यार्थी जर ए पासून झेड पर्यंत ABCD येत असेल ना, त्याला मी माझ्या गॅरंटीवर 30 पैकी 25 मार्क जे आहे ना मिळवून देतो. तर मला एवढंच म्हणणं आहे की हे 2 विषय तुम्ही केव्हाही मॅनेज करू शकता. इंग्लिश या विषयासाठी जर का तुम्हाला ही एक्झाम कशी क्रॅक करावी किंवा कुठली स्पर्धा परीक्षा जर का तुम्हाला कशा प्रकारे देता येणार ज्याच्यामध्ये तुम्ही इंग्लिशमध्ये बऱ्यापैकी चांगला स्कोर करू शकता, कारण की भरपूर विद्यार्थ्यांचा जो वीक पॉईंट असतो किंवा कमजोर जे आपण म्हणतो ना, त्यांचा वीक पॉईंट सगळ्यात जास्त इंग्लिश असतो. याच्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांचे जे आहे ना रिझल्ट राहून जातात. तर ज्या विद्यार्थ्यांना इंग्लिश या विषयामध्ये जे आहे ना कोचिंग लागत असेल किंवा ऑनलाईन क्लास मी सुरू करणार आहे खूपच लवकर 5 तारखेला नवीन बॅच सुरू करणार आहे, तर त्या विद्यार्थ्यांनी जो तुम्हाला खाली स्क्रीनवरती माझा कॉन्टॅक्ट नंबर दिसतो त्याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता किंवा कॉन्टॅक्टमध्ये जे आहे तुम्ही मला DM करून जे आहे विचारू शकता. त्याच्यावरती आपण डिस्कस, म्हणजे तुम्हाला फी किती असेल, तुमच्या क्लासचा टायमिंग किंवा वेळ काय असणार त्या संदर्भात टोटल जे आहे ना माहिती देण्यात येणार आहे फक्त इंग्लिश या विषयामध्ये. आणि राहिलेले हे रिझनिंग आणि मॅथचे जे विषय आहेत ना याच्यामध्ये कुठले टॉपिक तुम्ही करावे जेणेकरून तुम्हाला बार्टीचं जे आहे सध्या जे एक्झाम आलेले आहे त्याच्यामध्ये तुमची निवड होणार, याच्यासाठी अजिबात ताण नका घेऊ. साधी सरळ गोष्ट आहे, जर का 40 ते 50च्या दरम्यान जर का तुमचं निवड होते तर असं समजा मी तुम्हाला 25 एवढे मार्क सांगितले 30 पैकी, तुम्हाला 25 न येता जर का फक्त 20 आले, बरोबर आहे, 20 मार्क जर का तुम्ही इंग्लिशमध्ये घेतले ना, याच्यामध्ये एवढं डोकं पण नका लो, याच्यामध्ये 12 मार्क पकडा, याच्यामध्ये 13 मार्क, किती होतात ते 12 आणि 15 होतात 25, बरोबर आहे. 25, तुमचा स्कोर किती येऊन राहिला 45. एवढं जरी आलं ना मित्रांनो तरी सुद्धा तुम्ही बार्टीच्या प्री एक्झाम ट्रेनिंगसाठी जे आहे ना क्वालिफाय होता आणि तुम्हाला महिन्याला 6000 रुपये जे विद्यावेतन आहे ते मिळणार आहे. आणि मी तुम्हाला सांगतो एवढे घेऊन जर का तुम्ही ॲक्च्युअल एक्झाम बँकिंगच्या एक्झामला जर का बसून राहिले आणि एवढे जरी तुम्हाला प्रीला आले ना तरी सुद्धा तुम्ही मेनसाठी जे आहे ना क्वालिफाय होता, ठीक आहे. कारण की तुम्ही जर का नसेल बघितलं तर तुम्ही मागच्या वर्षीची जर का मेरिट लिस्ट बघितली किंवा 4-5 वर्षा आधीचे जर का मेरिट लिस्ट बघितले ना त्या मुलांचं प्री एवढे जरी मार्क आले तरी सुद्धा ते मेनसाठी जे आहे ना क्वालिफाय होतात. त्यामुळे मेन विषय हा राहतो आपला इंग्लिशचा. तर ज्या कुठल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन बॅच घ्यायची असेल त्यांनी 5 तारखेपर्यंत जो नंबर दिसत आहे माझा खाली त्याच्यावरती मला व्हॉट्सअपला मेसेज करा, तर तुम्हाला पूर्ण जे आहे क्लासचा टायमिंग आणि फीजच्या संदर्भात माहिती देण्यात येणार आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारे जे आहे मित्रांनो याच्यामध्ये मग हा प्रश्न येतो की मी बार्टीचा फॉर्म भरता वेळेस नेमकं कुठले डॉक्युमेंट लागतील, काय लागतील, तर याच्यासाठी जे आहे तुम्हाला जातीचा दाखला अनिवार्य आहे, तुमचे 10वी 12वीचे जे आहेत तुम्हाला अपलोड करावे लागतील, पासपोर्ट साईज फोटो, सिग्नेचर स्कॅन करावे लागेल. आणि ज्या एक्झामसाठी तुम्ही तयारी करता, नीट असेल, JEE असेल, MPSC असेल, UPSC असेल, IBPS असेल, इन्शुरन्स असेल, SSC असेल, CGL असेल, जेवढ्या एक्झामात याच्यासाठी ॲक्च्युअल जे क्वालिफिकेशन असते ना तेच तुम्हाला तिथं क्वालिफिकेशन म्हणजे ज्या एक्झामला 12वी क्वालिफिकेशन आहे, 12वी आहे,
ग्रॅज्युएशन आहे ते ग्रॅज्युएशन तुम्हाला हे CET साठी तुम्हाला लागणार आहे. आता पुढे ज्याप्रमाणे बार्टी इन्स्ट्रक्ट करेल किंवा सूचना देणार एक्झाम केव्हा होणार आहे, त्यांनी फक्त लास्ट डेट दिलेली आहे 3 जुलै, त्यामुळे सांगता नाही ते आणखी पोस्टपोन होऊ शकते. तुमची एक्झाम केव्हा होणार आहे तुम्हाला ते मेलच्या द्वारे सांगतील. हॉल तिकीट तुम्हाला तिथूनच अपलोड करणार आहे. लिंकवरती जाता वेळेस ज्या कुठल्या विद्यार्थ्यांना अडचण येत असेल त्यांनी जो नंबर दिसतो मला त्याच्यावरती जे आहे तुम्ही हे करू शकता, मेसेज करू शकता आणि जे तुम्हाला लिंक प्रोव्हाइड केलेली आहे मी सुरुवातीला सांगितली किंवा जे सध्या तुम्हाला स्क्रीनवरती दिसते ना त्या लिंकवरती जाऊन जे तुम्ही तुमच्या प्रिफरन्स प्रमाणे निवड करा आणि त्याप्रमाणे तुम्ही व्यवस्थित सांभाळून जो आहे फॉर्म भरा. एखाद्या विद्यार्थ्याला अडचण आलीच तर तुम्ही त्या कॉन्टॅक्टवरती मला मेसेज पण करू शकता, मी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करेन. आणि ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लास लावायच्या फक्त इंग्लिश या विषयाचे त्यांनी 5 तारखेच्या आधी जे आहे 5 तारखेला आपण नवीन बॅच सुरू करणार आहे तेव्हा माझ्याशी संपर्क करू शकता. ठीक आहे, तर याच्या संदर्भात जे पुढचे व्हिडिओज जे आहेत ते लगेच मी अपलोड करणार आहे. तर फॉर्म भरा मित्रांनो आणि अभ्यासाला लागा, कारण की संधी हे एकदाच भेटत असते आणि त्या संधीचं सोनं करणे आपलं कर्तव्य असते. एवढं बोलून मी व्हिडिओ संपवतो.